मित्रांनो, कधी विचार केलाय की आज आपण जी आधुनिक मुंबई पाहतो तिचा पाया नेमका कोणी रचला असेल? या प्रश्नाचं उत्तर एकाच नावाभोवती फिरतं. आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणात आपण अशा एका महान आणि दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणार आहोत, ज्यांनी अक्षरशः एकाकी झुंज देत या शहराची पायाभरणी केली. चला तर मग थेट सुरू करूया. शिक्षण असो, समाज सुधारणा, रेल्वेचं जाळं असो की वैद्यकीय महाविद्यालय आणि आजची आपली नगरपालिका, या सगळ्यांची सुरुवात कोणी केली असेल? मुंबईत जिथे जिथे प्रगती दिसते ना, तिथे तिथे हे एकच नाव अभिमानाने उभं राहतं. मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ नाना शंकरशेठ. एका माणसाने या शहराच्या विकासाची एवढी मोठी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर कशी पेलली असेल, हे खरोखरच थक्क करणार आहे. तर सर्वात आधी बघूया त्यांचा हा प्रवास कसा सुरू झाला. प्रारंभिक जीवन आणि संघर्ष, दुःखातून उभारी. 10 फेब्रुवारी 1803ला ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ आडनाव तसं मुरकुटे. वडील शंकरशेठ हे दैवज्ञ ब्राह्मण समाजातील होते आणि त्यांनी दागिन्यांच्या व्यवसायातून अफाट संपत्ती कमावली होती. पण पैशांनी सगळं काही विकत घेता येत नाही ना. अगदी लहानपणीच नानांच्या डोक्यावरचं मातृछत्र हरपलं आणि ते फक्त 18 वर्षांचे असताना वडिलांचंही निधन झालं. विचार करा, इतक्या कोवळ्या वयात एवढ्या मोठ्या व्यवसायाची आणि कुटुंबाची जबाबदारी अचानक त्यांच्यावर येऊन पडली. पण या दुःखाने ते खचून गेले नाहीत. उलट त्यांनी आपल्या दिवंगत आईच्या स्मरणार्थ गोवालिया टँकजवळ चक्क एक भवानी शंकर मंदिर आणि एक धर्मशाळा उभारली. आपल्या वैयक्तिक दुःखाला त्यांनी असं समाजसेवेत वळवलं, हे खरंच खूपच प्रेरणादायी आहे. आणि हे लक्षात घ्या, त्या काळात शाळा आणि महाविद्यालये म्हणजे आजच्यासारखी सहज उपलब्ध असलेली गोष्ट नव्हती. तरीही नानांनी स्वतःच्या जिद्दीवर मराठी, इंग्रजी आणि अगदी संस्कृत भाषेतही प्रभुत्व मिळवलं. त्यांच्या याच भाषिक कौशल्यामुळे आणि अफाट बुद्धिमत्तेमुळे तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांशी त्यांचे खूप चांगले संबंध निर्माण झाले, ज्याचा पुढे संपूर्ण समाजाला खूप मोठा फायदा झाला. आता वळूया त्यांच्या सर्वात मोठ्या योगदानाकडे. शिक्षणाचा भक्कम पाया, शहराचे भविष्य घडवणे. तुम्हाला माहिती आहे, समाजाचा विकास शिक्षणाशिवाय शक्यच नाही, यावर नानांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच त्यांनी थेट एल्फिन्स्टन यांच्याशी हातमिळवणी करून एक मोठा शैक्षणिक आराखडा आखला. 1822ची हिंदू शाळा आणि स्कूल बुक सोसायटी असो, जी पुढे 1824मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी बनली, या सगळ्याचे मुख्य आधारस्तंभ नानाच होते. भारतीयांनी शिक्षणासाठी उभारलेली ही पहिलीच संस्था बरं का. पुढे 1840मध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशन आणि 1856मध्ये स्वतंत्र शिक्षण विभाग. शिक्षणाचा हा प्रसार खरोखरच अभूतपूर्व होता. आता फक्त हा आकडा बघा, 3 लाख. त्या काळात एल्फिन्स्टन यांच्या स्मरणार्थ एक स्मारक असावं अशी नानांची इच्छा होती. आणि त्यासाठी 1827मध्ये, होय त्या काळात, त्यांनी तब्बल 3 लाख रुपयांचा प्रचंड मोठा निधी गोळा केला. कल्पना करा, त्या काळातली 3 लाखांची किंमत. आणि ते फक्त लोकांकडून पैसे गोळा करून थांबले नाहीयेत. त्यांनी स्वतःच्या खिशातून तब्बल 25,000 रुपयांची घसघशीत देणगी दिली. आणि याच निधीतून पुढे 1834मध्ये एल्फिन्स्टन हायस्कूलचं रूपांतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झालं. शिक्षणानंतर त्यांनी आपला मोर्चा वळवला तो आरोग्य आणि कला क्षेत्राकडे. 1845मध्ये त्यांच्याच पुढाकाराने ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. पण यातला सगळ्यात भारी भाग म्हणजे 1861मध्ये त्यांनी चक्क मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण देण्याची सोय केली. जे हॉस्पिटल आणि जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या उभारणीतही त्यांचा मोठा वाटा होता. याशिवाय 1848मध्ये दादाभाई नवरोजींसोबत स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची त्यांनी स्थापना केली. शिक्षणाव्यतिरिक्त त्यांनी समाजाला कसं बदललं ते पाहूया. समाज सुधारणा आणि नागरी कार्य, समाजाला आकार देणे. हे तर आणखीनच विशेष आहे. सती प्रथेसारख्या अमानुष परंपरेला त्यांनी थेट विरोध केला. 1823मध्ये सती प्रथा बंद व्हावी म्हणून थेट ब्रिटिश संसदेला एक अर्ज पाठवण्यात आला होता. आज आपण मुंबईची जी सार्वजनिक व्यवस्था पाहतो ना, त्याची मुळंही नानांच्याच कामात आहेत. 1835मध्ये मुंबईत 12 जस्टिस ऑफ पीस नेमले गेले होते आणि त्यातील 4 भारतीयांमध्ये नानांचा समावेश होता. पुढे त्यांच्याच रेट्यामुळे 1846मध्ये म्युनिसिपल ॲक्ट मंजूर झाला आणि मुंबईसाठी एका स्वतंत्र म्युनिसिपल कमिशनची स्थापना झाली. थोडक्यात सांगायचं तर आजच्या आपल्या नागरी सुविधांचा पाया त्यांनीच खऱ्या अर्थाने मजबूत केलाय. पुढचा टप्पा आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा. राजकीय नेतृत्व, जनतेचा आवाज. ब्रिटिश सरकारसमोर भारतीयांच्या अडचणी मांडण्यासाठी कोणाची तरी खंबीर साथ हवी होती.
आणि म्हणूनच 26 ऑगस्ट 1852 रोजी दादाभाई नौरोजी आणि नाना शंकरशेठ यांनी एकत्र येऊन बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. विशेष म्हणजे नाना शंकरशेठ याचे पहिले अध्यक्ष बनले. भारतीयांच्या हक्कांसाठी सरकारशी अधिकृतपणे दोन हात करण्याचं हे एक अतिशय महत्त्वाचं व्यासपीठ होतं. त्यांच्या पहिल्यांदाच केलेल्या गोष्टींची यादी वाचून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवर नियुक्त झालेले ते पहिले भारतीय सदस्य होते. त्या व्यतिरिक्त शेती आणि भूगोलाच्या अभ्यासाला चालना मिळावी म्हणून त्यांनी ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी आणि जिओग्राफिकल सोसायटी सुद्धा स्थापन केली. एका माणसाने किती विविध क्षेत्रात काम करावं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि आता या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे येऊया. अमर वारसा, त्यांचा चिरंतन प्रभाव. 31 जुलै 1865ला वयाच्या अवघ्या 62व्या वर्षी नानांनी जगाचा निरोप घेतला, पण त्यांची कामं आजही जिवंत आहेत. दादाभाई नौरोजी अगदी बरोबर म्हणालेत, शिक्षणाचे बीज रोवून नानांनी समाजाला आपले ऋणी करून ठेवले आहे. खरंच आज आपण ज्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा अभिमान बाळगतो त्याचं मूळ नानांच्या त्या दूरदृष्टीत दडलंय. आणि आचार्य अत्रे यांनी दिलेली ही उपाधी बघा, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट. क्या बात आहे. ह्या एका छोट्याशा वाक्यात नानांचा रुबाब, त्यांचा अधिकार आणि लोकांच्या मनावर असलेलं त्यांचं अढळ राज्य अगदी स्पष्टपणे दिसून येतं. केवळ मुंबईपुरते मर्यादित न राहता प्राध्यापक गंगाधर गाडगीळ यांनी त्यांना थेट आधुनिक भारताचे शिल्पकार असं म्हटलंय, तर न.र. फाटक यांनी मुंबईचे शिल्पकार आणि पहिले नागरिक असा बहुमान दिलाय. आज जी झगमगती आर्थिक राजधानी आपण पाहतोय ती खऱ्या अर्थाने नानांच्या अथक परिश्रमांवर उभी आहे. नाना शंकर शेठ यांनी त्यांच्या काळात सर्वस्वपणाला लावून आपली मुंबई घडवली. पण जाता जाता एक प्रश्न तुम्हाला नक्की विचारू इच्छितो. आज आपला समाज आपलं भविष्य कसं घडवतोय? आजच्या काळात आपण आपल्या नागरी कर्तव्यांची व्याख्या कशी करतो? या अफाट वारसाचा विचार नक्की करा आणि त्यातून प्रेरणा घेत रहा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक माहितीपूर्ण विश्लेषणात.